सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी बैठकीत दिले। सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या। जिल्ह्यासाठी किमान 5 ते 7 दिवसांचा बफर स्टॉक उपलब्ध ठेवण्यासह शहर आणि ग्रामीण भागात नियमित इंधन पुरवठा सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पेट्रोल पंप विक्रेत्यांवर जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची विक्री मर्यादा लागू करू नये असं स्पष्ट करण्यात आलं। काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर निर्बंध घातल्याच्या तक्रारी आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी कंपन्यांनी दक्षता घ्यावी असंही त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसंच अतिरिक्त इंधन साठवणूक करू नये असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। ग्रामीण भागात विशेषतः अक्कलकोट, करमाळा आणि बार्शी तालुक्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान पेट्रोल पंपावर कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, तसंच काळा बाजार रोखण्यासाठी तालुकानिहाय संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत। तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी या पथकात सहभागी असणार आहेत। जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पंढरपुरातील एका पेट्रोल पंपाची तपासणी केली। तपासणी दरम्यान सर्व व्यवस्था सुरळीत असल्याचं आढळून आलं। तसंच वजन आणि मापे विभागानं जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांच्या मशीनची अचूकता तपासणी नियमितपणे करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। जवळपास पेट्रोलच्या बद्दल विचारलं तर जवळपास 11,261 किलोलिटर स्टॉक आमच्याकडे सध्या आहेत आणि दररोज आमच्याकडे येत आहेत। डिझेलचं विचारलं तर जवळपास 38,749 किलोलिटर आमच्याकडे साठा उपलब्ध आहेत। सध्या विचारलं तर जवळपास 7 ते 8 दिवसचा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे। त्या व्यतिरिक्त दररोज जे काही आमचं डिमांड आहे त्याच पद्धतीनं सप्लायसुद्धा सुरळीतपणे चालू आहेत। कुठेही टंचाई निर्माण झालेले नाही, त्यामुळे कोणीही पॅनिक बाईंगचे जो प्रकरण आहे ते कृपया करून काही दिवसामध्ये आम्हाला असं लक्षात आलं आहे की पेट्रोलच्या डिमांड जवळपास 30 ते 31% वाढ झालेली आहेत आणि डिझेलच्या डिमांड जवळपास 50 ते 52% डिमांड वाढलेली आहे। याच्यामध्ये मेजॉरिटी रिझन असं आहे की लोकांचं थोडा भीती आणि पॅनिक बायांचे प्रमाण सुरू झाले। इतकी टक्के वाढ होऊन सुद्धा कुठेही सोलापूरमध्ये टंचाई निर्माण झालेलं नाही। याच्यामध्ये काल मीटिंग करत असताना आम्हाला लक्षात आलं आणि 1-2 बातमी पण आलं होते की काही ठिकाणी शॉर्ट सेलिंगचे प्रमाण थोडं आहेत म्हणून। त्यामुळे आम्ही असं केलं आहे की पुढच्या 1 महिन्यामध्ये सगळ्या पेट्रोल पंपवर कॅलिब्रेशन जे आहेत, याच्यामध्ये कॅलिब्रेशन जवळ झालं असेल, अगोदर झालं असेल तरी पूर्णपणे नवीन पद्धतीने सुरळीतपणे आम्ही कॅलिब्रेशन करणार आहोत। या व्यतिरिक्त प्रत्येक प्रांत आणि तहसीलदारांना सांगितलेले आहे की ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले पेट्रोल पंपमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी कॅलिब्रेशन प्रमाणे होत आहे किंवा नाही तो चेक करण्यासाठी एक समिती स्थापन केलेली आहे। या कमिटीचे कार्यक्रम 1-2 असणार। एक, सर्वप्रथम क्वालिटी आणि क्वांटिटी चेक करणे आणि दुसरा समन्वयक म्हणून काम करून जे काही स्थानिक स्तरावर जे काही लोकांचा तक्रार आहे ते तक्रार सोडवण्यासाठी।